संत श्री गजानन महाराज मंदिर अंबर्डे लोकार्पण सोहळ्याचा पहिला दिवस श्रींची नगर प्रदक्षिणा आणि भक्तांची उत्साहपूर्वक गर्दी। धामणी खोऱ्यातील अंबर्डे तालुका पन्हाळा येथील संत श्री गजानन महाराज मंदिर वास्तुशांत मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ आणि संत श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी पासून सुरू झालेला आहे। हा लोकार्पण सोहळा 13 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत अखंड सुरू राहणार असून या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गुरुवर्य काका महाराज अंबर्डे यांच्या उपस्थितीत श्रींच्या मूर्तीची रथातून नगर प्रदक्षिणा पार पडली। ही नगर प्रदक्षिणा गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून ते संपूर्ण गावातून वारकरी शिक्षण संस्था खुपिरे येथील वारकऱ्यांची दिंडी व अंबर्डे गावातील लहान मुले मुली यांच्याकडून लेझिम खेळत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी अनेक महिलांनी आपल्या डोक्यावरती पाण्याचे कलश घेतले होते। भैरवनाथ मंदिरापासून सुरू झालेली ही नगर प्रदक्षिणा संपूर्ण गावातून तसेच मुख्य रोडपर्यंत घेण्यात येऊन पुन्हा ती गावातील गल्लींमधून श्रींच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा पार पडली। यावेळी प्रत्येकाच्या मुखातून रामकृष्ण हरी गण गण गणात बोतेचा जयघोष सुरू होता। तसेच काही भाविक भक्तांकडून भर उन्हांमध्ये नगर प्रदक्षिणा घालणाऱ्या भक्तांना सरबत वाटप करण्यात आले। भर उन्हात सर्वांच्या चेहऱ्यावर भक्तिमय भाव व तेज दिसून येत होते। शेवटी नगर प्रदक्षिणा मुख्य मंदिराशेजारी येऊन थांबली व त्यानंतर श्रींची मूर्ती मंदिरालगत ठेवण्यात आली। यावेळी खास आकर्षण असलेले वारकरी शिक्षण संस्था खुपिरे येथील लहान वारकऱ्यांकडून रामकृष्ण हरीचा गजर व टाळांच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। नगर प्रदक्षिणेत सर्व भक्तांनी भगवी टोपी परिधान केली होती तर महिलांनी पारंपरिक वेशभूषा केली होती। यावेळी धामणी खोरा परिसरातील गजानन महाराज भक्तांनी व अंबर्डे गावातील ग्रामस्थ व महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। लाईव्ह महाराष्ट्र चॅनलसाठी अंबर्डेहून अनिल सुतार। Hey!